स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आज मी बनवले केळीचे कुरकुरीत असे चिप्स। केळीच्या चिप्सची पूर्ण रेसिपी मी आवडनिवड किचन या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, नक्की पहा। ही रेसिपी मी माझ्या आईच्या घरी केलेली आहे। आमच्या घरच्या झाडाच्या केळी निघाल्या होत्या, तर माहेरी जाताना मी केळी घेऊन गेले होते आणि त्याबद्दल मोठे ब्लॉगसुद्धा मी अपलोड केलेले आहेत, नक्की पहा। केळीचे चिप्स खूपच छान कुरकुरीत झाले होते। 1 डझनभर केळीमधल्या 9 केळीचे चिप्स मी बनवले होते। 3 केळी उरल्या होत्या, तर त्या 3 केळीचे चिप्स म्हटलं नंतर करू म्हणता त्याही केळी पिकून गेल्या, पण केळीचे चिप्स काही करणं नाही झाले। 9 केळीचे चिप्सही भरपूर झाले होते, पण फॅमिली मोठी आहे, सर्वांच्या वाट्याला थोडे थोडे चिप्स आले। चिप्स संपल्यानंतर असं वाटलं मला की घरून येताना अजून मी 1-2 घड केळीचे शिल्लक आणायला पाहिजे होते, पण काय करणार, खूप ओझं होतं येताना, त्यामुळे केळीचे घड मी आणले नव्हते जास्त। केळीचे चिप्स सर्वांनी खाल्ले, पण माझ्या आजीने काही खाल्ले नाही, कारण की माझ्या आजीला केळीचे चिप्स चावत नाहीत। आणि आज माझी आजी खूप खुश आहे, कारण की तिची मुलगी आलेली आहे। तर ही आहे माझी आत्या आलेली आहे आजीला घ्यायला। आजी जाणार आहे उद्या नाशिकला, तर त्यासाठी माझ्या आजीची तयारी चालू आहे कपडे बांधून ठेवण्याची। इथं आम्ही बसलेलो आहोत बाहेरच्या ओट्यावर। आत्या आणि मी सोबतच खूप दिवसांनी माहेरी आलो। मी नेहमी येत असते, पण आत्या काही जास्त येत नाही, त्यामुळे आम्ही खूप गप्पा गोष्टी केल्या। त्यानंतर माझी बहीण आली। माझी बहीण या शहरामध्ये राहते, त्यामुळे मी माहेरी आल्यानंतर ती मला भेटायला नेहमीच येत असते। आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळेच मी आत्या आईला भेटण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। आणि माझा छोटा भाचा आहे, तर त्याला व्लॉग चालू केला, तर खूप आवडतं कॅमेरासमोर यायला। तो सकाळपासून मला म्हणत होता, तू व्लॉग कर, तर मी काही आज कंटिन्यू व्लॉग चालू केलं नाही। जशी आत्या आली, अक्का आली, तर थोडी शूटिंग केली। आणि इथे माझ्या बहिणीच्या मुलाचं आम्ही अभिनंदन करत आहोत, कारण की माझ्या बहिणीचा मुलगा डॉक्टर झाला आहे, त्याला डिग्री मिळाली। तो कालच त्याचा रिझल्ट आला होता। आम्ही गावावरून आलो त्या दिवशी त्याचा रिझल्ट आला, आणि दुसऱ्या दिवशी तो पेढे घेऊन आला आम्हाला। तर मग आम्ही सर्वांनी त्याचे अभिनंदन केले, त्याला पेढे भरवले आणि सर्वांनी त्याच्यासोबत फोटो काढले। आज सगळीकडे आनंदाचं वातावरण झालं। माझ्या बहिणीचा मुलगा डॉक्टर झाला, सर्वांना खुशी झाली, आनंद झाला। आणि आमच्या फॅमिलीमधला पहिलाच डॉक्टर आहे हा, त्यामुळे सर्वांनी त्याचं कौतुक केलं। आणि याच खुशीमध्ये वहिनींनी आज आमच्यासाठी बनवला आमच्या सर्वांच्या आवडीचा गोड पदार्थ, पुरणपोळ्या। तर पुरणपोळ्या आम्हाला खूप आवडतात। वहिनींनी आज मस्त गोड स्वयंपाक केलेला आहे आणि जेवण खूप छान झालं होतं। आणि ज्या दिवशी माझी बहीण आणि बहिणीचा मुलगा पेढे देण्यासाठी माझ्या आईच्या घरी आले होते, त्या दिवशी माझे मिस्टर घरी नव्हते, त्यामुळे मग आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा माझ्या बहिणीच्या घरी गेलो आणि शॉल पेन देऊन त्याचं अभिनंदन केलं आणि त्याला खूप शुभेच्छा दिल्या। फुलांचा गुच्छ किंवा बुके देऊन सर्वांनी त्याचं अभिनंदन केलं, पण माझे मिस्टर म्हणाले की त्याच्या आठवणीत राहणारी वस्तू आपण त्याला देऊ, म्हणून एक छानसा पेन घेतला आणि त्याला भेट म्हणून दिला। आजच्या व्लॉगमध्ये इतकंच। व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। तोपर्यंत बाय बाय।